रत्नागिरी जिल्ह्यातील खेड एमआयडीसी मध्ये एक भीषण स्फोट झाल्याची घटना समोर येते. लोटे एमआयडीसी येथील एका रासायनिक कारखान्यामध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसरात काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेत अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लोटे एमआयडीसी मधील DKIC प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीत शुक्रवारी म्हणजे आज दुपारी अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की त्याचा मोठा आवाज संपूर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये ऐकू आला. काही क्षणांमध्ये कंपनी परिसरात धूर पसरला आणि कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली होती. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीमध्ये सलग 2 स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत सुमारे 5 ते 6 कामगार गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. स्फोटामुळे काही कामगार मोठ्या प्रमाणात भाजलेले असून त्यांना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. जखमी कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कळती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे जवान आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. अग्निशमक दलानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीनं उपाययोजना सुरू केल्यात. काही वेळातच स्फोटानंतर निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रासायनिक प्रक्रिया सुरू असताना काही तांत्रिक बिघाड झाला का की इतर काही कारणांमुळे ही दुर्घटना घडली याचा शोध घेण्याचं काम प्रशासन करत आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी पंचनामा करत असून संपूर्ण प्रकरणाची सध्या सखोल चौकशी सुरू आहे. कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी. कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.